हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर स्टार्ट केलं होतं. त्याच्यामध्ये स्केलार प्रोडक्ट आपण पाहत होतो. त्याच्यात 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. 7मधल्या आपण जवळपास 5 कॅरेक्टरिस्टिक्स या लास्ट लेक्चरला स्टडी केल्या होत्या. त्याच्यामध्ये 6 आणि 7 या 2 कॅरेक्टरिस्टिक्स राहिलेल्या आहेत. सिक्स्थ कॅरेक्टरिस्टिक्स जी आहे मल्टिप्लिकेशन ऑफ 2 वेक्टर्स इफ these 2 वेक्टर्स आर represented in the form of rectangular vectors. That is, if vector p is given like that, vector px into I cap or px into I cap, py into j cap plus pz into k cap. रेक्टँग्युलर वेक्टर्स ज्याला म्हणतो आपण, जसं की सिंगल वेक्टर आपण नंबर ऑफ वेक्टरमध्ये स्प्लिट करू शकतो आणि त्या वेक्टरचे जे कंपोनंट्स आहेत त्या 2 कंपोनंटमधला अँगल हा जर 90 डिग्री असेल तर त्यांना म्हणतो आपण रेक्टँग्युलर वेक्टर्स. सिमिलरली समजा आपण वेक्टर पी हा स्प्लिट केला अलॉंग द 3 ॲक्सिस एक्स वाय अँड झेड ॲक्सिस, देन वी कॅन राईट वेक्टर पी इज इक्वल टू वेक्टर पी एक्स प्लस वेक्टर पी वाय प्लस वेक्टर पी झेड. But we know that I cap, j cap and k cap are the unit vectors denoted or dedicated in the direction of x axis, y axis and z axis. They denotes I cap denotes the x axis, direction of x axis, j cap denotes direction of y axis and k cap denotes direction of z axis. हे आपल्याला माहीत आहे. मग आपण वेक्टर पी एक्स जो एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे किंवा हा जो कंपोनंट आहे हा एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहे, त्यामुळे त्याला आपण इन द फॉर्म ऑफ मॅग्निट्यूड पी एक्स इंटू आय कॅप असं आपण लिहू शकतो किंवा युनिट वेक्टरच्या फॉर्ममध्ये त्याला आपण असं लिहू शकतो. हे पी वाय इंटू जे कॅप पी झेड इंटू के कॅप. सिमिलरली वेक्टर क्यू इज इक्वल टू क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस क्यू वाय इंटू जे कॅप प्लस क्यू झेड इंटू k cap. Again vector q is splitted into 3 components, that is rectangular components along x, y and z axis. आपण या 2 वेक्टरला काय केलं, स्प्लिट केलं x ॲक्सिस, y ॲक्सिस आणि z ॲक्सिसच्या अलॉंग. त्यावेळेस या वेक्टरला आपण या फॉर्ममध्ये लिहू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला या ठिकाणी जो प्रूफ आहे, जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती काय आहे, वेक्टर p डॉट वेक्टर q. आपल्याला माहीत आहे स्केलार प्रोडक्टलाच आपण काय म्हणतो, डॉट प्रोडक्ट असं म्हणतो. वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. हा जो प्रूफ आहे हाच आज आपल्याला पाहायचा आहे. मग आता हा प्रूफ कसा आणायचा, तर ॲक्च्युअली या 2 वेक्टरचा आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे किंवा मल्टिप्लिकेशन करायचं आहे. कसं ते आपण बघणार आहोत. बघा, सुरुवातीला काय येईल, आपण या दोघांचा प्रोडक्ट वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू वेक्टर पीची व्हॅल्यू काय आहे, पी एक्स इंटू आय कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप इंटू पी झेड प्लस इंटू पी झेड टू के कॅप डॉट क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस क्यू वाय इंटू जे कॅप प्लस क्यू झेड इंटू के कॅप. आता आपल्याला ब्रॅकेट 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं, कसं करायचं हे तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं आपल्या ठिकाणी काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. बघा इथं काय येईल, सुरुवातीला हे इक्वल टू साईन ॲज इट इज, इकडं वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू ॲज इट इज लेफ्ट साईड, राईट साईडला काय होईल, अगोदर या ब्रॅकेटमधल्या या सिंगल टर्मने मी या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करेल, त्याच्यानंतर सेकंड टर्मने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करेल आणि सिमिलरली थर्ड टर्मने या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करणार आहे. बरोबर आहे. अगोदर आपण ही टर्म घेऊ, पी एक्स इंटू आय कॅप हा पूर्ण ब्रॅकेट, मी सरळ सरळ मल्टिप्लिकेशन लिहून दाखवतो. काय येईल, पी एक्स इंटू हे डॉट क्यू एक्स आय कॅप प्लस पी एक्स इंटू आय कॅप डॉट क्यू वाय इंटू जे कॅप प्लस पी एक्स इंटू आय कॅप डॉट क्यू झेड इंटू के कॅप. हे झालं एका टर्मनं आपण या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. याच्यानंतर आता हे प्लस साईन ॲज इट इज. आता काय करायचं, पी वाय इंटू जे कॅपने काय करायचं, या पूर्ण ब्रॅकेटला परत मल्टिप्लाय करायचं. काय होईल या ठिकाणी, हे क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस ही टर्म ॲज इट इज पी वाय इंटू जे कॅप डॉट क्यू वाय इंटू जे कॅप प्लस पी वाय इंटू जे कॅप इंटू क्यू झेड इंटू के कॅप. याच्यानंतर थर्ड टर्म काय येईल, प्लस
पी झेड इंटू के कॅप हा पूर्ण ब्रॅकेट काय येईल क्यू एक्स इंटू आय कॅप प्लस पी झेड इंटू के कॅप डॉट क्यू वाय इंटू जे कॅप प्लस पी झेड इंटू के कॅप डॉट क्यू झेड इंटू के कॅप. काय केलं आपण, ही पहिली जी रो आहे ती काय रिप्रेझेंट करते, या टर्मनं आपण या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, द सेकंड टर्मनं केलं, त्यानंतर थर्ड टर्मनं केलं. आता याच्यानंतर इथं जर आपण पाहिलं, समजा आपण त्यांचे युनिट व्हेक्टर्स एका साईडला घेतले आणि हे सगळे एका बाजूला घेतले, त्यांचे कोइफिशियंट एका बाजूला घेतले तर काय होतील, किंवा मॅग्निट्यूड्स एका साईडला घेतले तर काय होतील, किंवा त्याला रिअरेंज केलं आपण समजा अशा पद्धतीनं तर काय होईल, पी एक्स इंटू क्यू एक्स बरोबर आहे इंटू आय कॅप डॉट आय कॅप हे पहिलं प्लस पी एक्स इंटू क्यू वाय इंटू ब्रॅकेटमध्ये काय येईल जे कॅप डॉट जे कॅप प्लस पी एक्स इंटू क्यू झेड ब्रॅकेटमध्ये आय कॅप डॉट के कॅप हे प्लस खालच्या बाजूला काय येईल पी वाय इंटू क्यू एक्स हे जे कॅप डॉट आय कॅप त्याच्यानंतर प्लस पी वाय इंटू क्यू वाय ब्रॅकेटमध्ये जे डॉट जे प्लस पी वाय क्यू झेड ब्रॅकेटमध्ये जे डॉट के. सिमिलरली थर्ड रोला पण तसंच येईल पी झेड इंटू क्यू एक्स के डॉट इंटू आय कॅप के कॅप डॉट आय कॅप प्लस पी झेड क्यू वाय ब्रॅकेटमध्ये के कॅप डॉट जे कॅप प्लस पी झेड क्यू झेड ब्रॅकेटमध्ये के कॅप डॉट के कॅप. आता याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, हे जे युनिट वेक्टर्स आहेत ते काय रिप्रेझेंट करतात, डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस अँड झेड ॲक्सिस रिस्पेक्टिव्हली आय कॅप जे कॅप आणि के कॅप. आता बघा आपण सगळ्यात पहिल्यांदा जी पहिली कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती काय सांगते आपल्याला, वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू मॅग्निट्यूड फॉर्ममध्ये काय येईल त्या ठिकाणी पी क्यू कॉस थिटा अशा पद्धतीनं आपण लिहितो, वेअर पी क्यू इज द मॅग्निट्यूड ऑफ दीज टू वेक्टर्स अँड कॉस थिटा इज द अँगल बिटवीन दीज टू वेक्टर्स. आता आपल्याला एक माहीत आहे इफ कॉस थिटा इज 0 डिग्री देन कॉस थिटा इज इक्वल टू 1 अँड इफ कॉस theta is equal to 90 degree or theta is equal to 90 then cos 90 is equal to 0. या दोन गोष्टी आपल्याला माहीत आहेत. इथं जर समजा मी या ठिकाणी ड्रॉ केलं, हा तुमचा एक्स ॲक्सिस आहे, हा वाय ॲक्सिस आणि हा झेड ॲक्सिस, हा एक्स हा वाय आणि हा झेड ॲक्सिस आहे. या डायरेक्शनला आय कॅप आहे, या डायरेक्शनला जे कॅप आहे आणि या डायरेक्शनला के कॅप आहे. वी नो दॅट दीज 3 युनिट वेक्टर्स आर रेक्टँग्युलर वेक्टर्स और these 3 vectors are mutually perpendicular to each other, therefore angle between each unit vector is 90 degree. या तिन्ही पण वेक्टरमधला अँगल काय आहे, एकमेकांमधला अँगल 90 डिग्री आहे, किंवा कुठल्याही 2 युनिट वेक्टरमधला अँगल हा 90 डिग्री आहे, कारण हे 3 डायमेन्शनल कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमला रिप्रेझेंट करतात किंवा त्या डायरेक्शनला आहेत एक्स वाय झेड ॲक्सिसच्या अलॉंग. आता या ठिकाणचं पाहिलं आपण इथं काय होईल आय डॉट आय, पहिलं आपण ब्रॅकेट घेऊ या ठिकाणी बघा इथं आय डॉट आय कॅप डॉट आय कॅप. आय कॅप डॉट आय कॅप म्हणजे काय, त्याच वेक्टरसोबत मल्टिप्लिकेशन आहे. आय डॉट आय म्हणजे समजा इथं आपण जर पाहिलं तर पी एक्स आय कॅपच्या डायरेक्शनला कोण आहे, वेक्टर पी एक्स आहे. हा भाग तुम्हाला फक्त समजावा म्हणून या ठिकाणी लिहितो मी पी एक्स वेक्टर पी एक्स डॉट वेक्टर पी एक्स मॅग्निट्यूड काय येईल पी एक्स कॉस थिटा बरोबर आहे अकॉर्डिंग टू दिस कॅरेक्टरिस्टिक्स. ही जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे पी क्यू कॉस थिटा त्याच्यानुसार काय होईल या ठिकाणी पी एक्स, इथं पी क्यूच्या ठिकाणी आपण पी एक्स घेतलं चालेल, कारण तिथं तहच आहे. इथं काय दिसतं आपल्याला ॲक्च्युली इथं पी एक्स आणि क्यू एक्स हे दोन्ही पण काय आहेत, कंपोनंट्स आहेत वेक्टर पी आणि वेक्टर क्यूचे, जे दोन्ही पण एक्स ॲक्सिसच्या अलॉंगच आहेत बरोबर आहे. मग तुम्ही इथं पी एक्स घ्या किंवा पी एक्स क्यू एक्स घ्या, काही फरक पडत नाही, वेक्टर काही असू द्या, पण ते दोन्ही पण एक्स ॲक्सिसच्या अलॉंग आहेत, त्याच्यामुळे त्यांचे जे युनिट वेक्टर्स आहेत ते आय कॅप असेच येणार. मग दोन्ही पण एकाच डायरेक्शनला असतील तर अँगल काय असतो
दोन वेक्टरमधला, दोन्ही पण वेक्टर एकाच डायरेक्शनला आहेत. वेक्टर पी एक्स देखील त्याच डायरेक्शनला. तुम्हाला इथं समजण्यासाठी मी क्यू एक्स घेतो म्हणजे कन्फ्यूज होणार नाहीत. समजा हा क्यू एक्स घेतला आपण, ही मॅग्निट्यूड लिहिली आपण, आणि वेक्टर क्यू एक्स देखील याच डायरेक्शनला. अँगल काय आला दोघांमधला 0 डिग्री. मग कॉस 0ची व्हॅल्यू काय येते 1. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला इथं काय मिळाली फक्त मॅग्निट्यूड पी एक्स इंटू क्यू एक्स. म्हणजेच याचा अर्थ काय झालं, आय डॉट आयची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली इक्वल टू 1 मिळाली. किती मिळाली 1. म्हणजे आय डॉट आयची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटली या ठिकाणी आय डॉट आय हिची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटली 1 भेटली. याच्यानंतर 1 झालं. आता सिमिलरली इथं जे डॉट जे आहे हे 1 झालं. आय डॉट आय याची व्हॅल्यू 1, हे जे डॉट जे याची पण व्हॅल्यू 1, के डॉट के याची पण व्हॅल्यू 1. म्हणजे दोन वेक्टर्स एकाच डायरेक्शनला असतील तर दोघांचा युनिट वेक्टर सेम डायरेक्शनला असतो. याचा अर्थ दोघांमधला अँगल 0 डिग्री आहे आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट काय म्हणतोय परत लक्ष द्या, त्यांचा डॉट म्हणजे त्यांचा स्केलार प्रोडक्ट हा 1 असतो, म्हणजे इक्वल टू मॅग्निट्यूड असतो. बरोबर आहे. म्हणजे आय डॉट आयची व्हॅल्यू युनिट वेक्टरची मॅग्निट्यूड 1 येते, युनिट वेक्टरचा प्रोडक्ट 1 येतो. याचा प्रोडक्ट काय येईल तर मॅग्निट्यूड ऑफ दीज टू वेक्टर्स. बरोबर आहे, तो भाग वेगळा. पण युनिट वेक्टरचा प्रोडक्ट काय येतो इक्वल टू 1. मग इथं जे डॉट जे पण काय आहे सेम डायरेक्शनला. जसं आपण इथं केलं तसंच या डायरेक्शनला, तसंच या डायरेक्शनला. म्हणजे याचा अर्थ आय डॉट आय इज इक्वल टू जे डॉट जे इज इक्वल टू के डॉट के इज इक्वल टू 1. हे तुम्हाला काय भेटलं या ठिकाणी 1 भेटलं. आता याच्यानंतर रिमेनिंग जे आहेत बघा इकडं, इथं आय कॅप आहे, आय कॅप इंटू जे. बरोबर आहे, आय कॅप इंटू के. आता हे आय कॅप आय डॉट जे काय होईल आय डॉट जे. दोघांमधला अँगल किती आला 90. मग इथं काय होईल कॉस 90ची व्हॅल्यू 0. ही पूर्ण टर्म काय झाली 0. इथं जे डॉट इथं आय डॉट के आहे, आय आणि के दोघांमधला अँगल काय आहे अगेन 90 डिग्री आहे. त्याच्यामुळं परत यांचा आपण प्रोडक्ट काय आला हा 0 झाला, हा 0 झाला. सिमिलरली जे डॉट आय जे आणि आय मधला अँगल परत 90 0 होईल. जे डॉट के परत अँगल 90 आहे 0. या ठिकाणी पण 0 होईल, या ठिकाणी पण 0. म्हणजे ऑल ऑदर जेवढे काही प्रोडक्ट्स आहेत फक्त आय डॉट आय जे डॉट जे आणि के डॉट के सोडून बाकीचे जेवढे काही कॉम्बिनेशन्स आहेत आय डॉट जे असेल, जे डॉट के असेल, के डॉट आय असेल, जे काय असेल जेवढे काय कॉम्बिनेशन्स आहेत 6 कॉम्बिनेशन्स त्या सगळ्यांची व्हॅल्यू काय येते 0 येते. मग त्या व्हॅल्यूज आपण या ठिकाणी ठेवून बघू काय होईल बघा. ही लेफ्ट साईडली तुम्ही या ठिकाणी वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू हे पहिलं पी एक्स इंटू क्यू एक्स त्याची व्हॅल्यू काय झाली आय डॉट आयची 1. बाकीचं हे काय झालं 0 प्लस 0 प्लस याची पण व्हॅल्यू काय होईल 0 प्लस जे डॉट जे त्याची व्हॅल्यू 1 झाली. त्यामुळे इथं पी वाय क्यू वाय प्लस 0 प्लस या ठिकाणी काय होईल याची पण व्हॅल्यू दोघांची 0 प्लस हे काय झालं पी झेड क्यू झेड राहील या ठिकाणी. बरोबर आहे. मग हे काय झालं देअरफॉर वेक्टर पी डॉट वेक्टर क्यू इज इक्वल टू पी एक्स क्यू एक्स प्लस पी झेड सॉरी पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. हिअर इज द प्रूफ. हा तुमचा प्रूफ आहे किंवा ही 6वी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. एक्झामला 2 मार्काला देखील विचारली जाऊ शकते. ठीक आहे. आता याच्यानंतर 7th कॅरेक्टरिस्टिक्स बघा. 7th काय आहे if 7th characteristics if vector A dot vector B is equal to vector A dot vector C. जर समजा असं इक्वेशन आलं असेल किंवा डॉट प्रोडक्ट असा येत असेल एक वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर सी. याचा अर्थ तुम्ही काय कन्सिडर करणार की वेक्टर बी आणि वेक्टर सी हे दोन वेक्टर्स इक्वल आहेत म्हणूनच या ठिकाणी वेक्टर ए सोबत या दोघांचा प्रोडक्ट हा इक्वल आला. पण त्यांनी काय सांगितले इट इज नॉट नेसेसरी दॅट वेक्टर बी मस्ट बी इक्वल टू वेक्टर सी. वेक्टर बी हा वेक्टर सीच्या इक्वलच असावा असं काही नाही.
बरोबर आहे. तरी देखील आपण या ठिकाणी असं आपल्याला इक्वेशन मिळू शकते वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज इक्वल टू वेक्टर ए डॉट वेक्टर सी. आता त्याच्यानंतर आणखी एक सांगितले युजिंग डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वेक्टर ए डॉट बी मायनस सी वेक्टर बी मायनस वेक्टर सी इज इक्वल टू झिरो. याचा अर्थ असा नाही या ठिकाणी बी मायनस सी वेक्टर बी मायनस वेक्टर सी इज इक्वल टू 0 असेल त्याच्यामुळं या ठिकाणी उत्तर 0 आलं, किंवा वेक्टर ए 0 असेल त्याच्यामुळं त्या ठिकाणी उत्तर 0 आलं. असं पॉसिबिलिटी म्हणजे असं असू शकते, पण असं असायलाच पाहिजे असं नाही. असं पण असू शकतं की वेक्टर ए इज परपेंडिक्युलर टू वेक्टर बी मायनस वेक्टर सी. वेक्टर ए इज परपेंडिक्युलर टू वेक्टर बी मायनस वेक्टर सी. हा पण एक वेक्टरच आहे. बी मायनस सी केल्यानंतर आपल्याला काहीतरी रिझल्टंट वेक्टर मिळेल. तो वेक्टर आणि वेक्टर ए हे दोन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतील त्याच्यामुळे देखील यांचा डॉट प्रोडक्ट 0 येऊ शकतो, किंवा वेक्टर बी मायनस सी हे 0 असतील. आणि जर समजा आपण ए इज नॉट इक्वल टू 0 कन्सिडर केला असेल तर या दोन्हीपैकी एक पॉसिबिलिटी असू शकते. एकतर हा वेक्टर या वेक्टरला परपेंडिक्युलर असेल, किंवा बी मायनस सी हीची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. हे त्याचं काय आहे 7वी कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला स्केलार प्रोडक्ट संपवतो. नेक्स्ट लेक्चरला आपण वेक्टर प्रोडक्ट की त्यालाच म्हणतो आपण क्रॉस प्रोडक्ट तो आपण स्टार्ट करणार आहोत. त्याच्या देखील 7 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ठीक आहे. या ठिकाणी थांबू आपण. थँक्यू.